त्याने असं बॅग काढली, बॅगेतनं असं छान प्रमाणपत्र आणि अशी ट्रॉफी मला दिली. म्हणलं हे बघ, इतकं भारी वाटलं ना. महाराष्ट्र पोलीस पुणे शहर, ही ट्रॉफी माझ्या मुलाला मिळालेली आहे. पण ती कशी मिळाली याच्या मागची स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की माझा मुलगा पुढे जावं, कौतुक करावं, हे सर्वच आई वडिलांना वाटत असतं. एकदा त्रास होते की तो कुठल्याही परीक्षेत स्पर्धेत जातो आणि डायरेक्ट रिझल्ट लागल्यानंतरच तो मला आणून दाखवते. आई म्हटल्यावर तर कौतुक असणार. बाबा तुझं 10वीचं वर्ष आहे तर अभ्यासाकडे फोकस कर, स्पर्धा परीक्षात आयुष्यात पुढे देता येतं. पुढे नव्हतेच आमच्याकडे आणि कसलीही प्रॅक्टिस नव्हती आणि तो तिथं स्पर्धेसाठी गेला. 3000 मुलं आहेत. मी सोबत नव्हते, त्याच्या पप्पा सोबत नव्हते, त्याचे वर्ग शिक्षक सोबत नव्हते. ट्रॉफी मिळावं किंवा नंबर मिळावं असं तर आम्हाला म्हणजे डोक्यात पण नव्हतं. समजलं की त्याला ट्रॉफी भेटली आणि 3000 मुलांमध्ये त्याचा नंबर आलेला आहे. चुकीचं हे नाही केलं पाहिजे किंवा ते चुकीचं आहे ते नाही केलं पाहिजे आणि हे बरोबर आहे, तू हे कर, ह्याच्यासाठी तुला आम्ही तुझ्या पाठीशी आहेत किंवा तू हे करेक्ट करतोय. ह्या गोष्टी वारंवार त्यांना सांगणं हे पण आई वडिलांचं एक महत्वाचं कर्तव्य आहे. आपली मुलं आपल्याला अपेक्षा नसताना सुद्धा खूप मोठं काहीतरी करतात आणि तेव्हा खरंच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आम्हाला वाटलं की एखादी चूक होतीये त्याच्याकडनं तर आम्ही त्या वेळेत त्याला खूप समजावून सांगतो. वेळ पडली तर ओरडतो आणि सांगतो की बाबा हे चुकीचं आहे, हे तू नाही केलं पाहिजे. आणि कडक आई होण्यापेक्षा एक समंजस आई बना, मुलांबरोबर मैत्रीचं नातं ठेवा, वेळ पडली तर स्ट्रिक्टली पण वागा. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तर महत्वाचा आहे आणि मला तो म्हणजे माझ्यासाठी तो महत्वाचा आहे. तो मला खूप अगोदरच करायला हवा होता पण कामाच्या व्यापामध्ये मला ते नाही जमलं. गणपती बाप्पा म्हणजे विद्येची देवता आहे आणि बुद्धीची पण देवता आहे. गणपती बाप्पांनी छान अशी बुद्धी घातलेली आहे माझ्या मुलांना. तसंच गणपती बाप्पाचे पण आभार. आणि त्याचबरोबर मला सांगायचं असं, ही जी ट्रॉफी दिसतीये ना तुम्हाला, तर आता मी सेल्फी कॅमेऱ्यात व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे तुम्हाला हे नाव दिसत नाहीये. तर ह्याच्यावर असं लिहिलेलं आहे, महाराष्ट्र पोलीस सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने 26/11 हल्ल्यातील शहीदांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा 2023 इयत्ता 8वी ते 10वी असं याच्यावर लिहिलेलं आहे. आणि ही ट्रॉफी माझ्या मुलाला मिळालेली आहे. पण ती कशी मिळाली याच्या मागची स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. ट्रॉफी भेटली ह्याचा तर आनंद आहेच, कारण प्रत्येकाचा ट्रॉफीसाठी खूप असा प्रयत्न असतो की भरपूर मुलं पहिल्या 3 मध्ये मी यावं यासाठी प्रयत्न करत असतात आणि माझ्या मुलांनी ही ट्रॉफी मिळवली. आणि कसं असतं, प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की माझा मुलगा पुढे जावं किंवा माझ्या मुलाने असं छान काहीतरी आपलं नाव पुढे न्यावं किंवा आपल्या पोराचं कौतुक करावं, हे सर्वच आई वडिलांना वाटत असतं. आणि मला पण तसं वाटतं की माझ्या पोराचं सगळीकडे कौतुक झालं पाहिजे. पण मला जेवढं वाटतं ना त्याच्यापेक्षा खूप जास्त कौतुक होतं त्याचं. आमच्या इथे आजूबाजूला म्हणा किंवा बाहेर शाळेमध्ये किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप खूप म्हणजे खूप जास्त लेवलचं कौतुक होतं त्याचं. आणि खरोखर तो खूप हुशार आहे. तर त्यांनी ही ट्रॉफी आणि प्रमाणपत्र पण आहे. तर ही ट्रॉफी आणि हे प्रमाणपत्र हे दोन्ही माझ्या मुलाने मिळवलेलं आहे. आणि स्पर्धा अशी होती, मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की 26/11 जो हल्ला झाला होता तर त्याच्यामध्ये जे शहीद झाले होते जवान त्यांच्या स्मरणार्थ हे स्पर्धा आयोजन केलं होतं. आणि मला ऐन वेळेस समजलं होतं जे की उद्या स्पर्धा होती आणि नेमकं त्या दिवशी संडे होता, स्कूलला पण सुट्टी होती. मला त्या दिवशी समजलं की उद्या सकाळी स्पर्धेला जायचंय आणि सकाळी 7:30 पर्यंत निघायचंय. तर माझं असं झालं की काय स्पर्धा, तर तो म्हटला चित्रकलेची. कोणी ठेवलेली आहे, कशा संदर्भात आहे काही माहित नव्हतं आणि त्याने पण मला फारसं काही सांगितलं नव्हतं. एकदा त्रास होते की तो कुठल्याही परीक्षेत स्पर्धेत जातो आणि डायरेक्ट रिझल्ट लागल्यानंतरच तो मला आणून दाखवते की हे बघ मम्मी मला भेटले. आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये जेव्हा तो उतरतो तो पहिल्या 3 मधला कुठलाही क्रमांक 3 पर्यंत अजून तो गेलेलाच नाहीये, पहिला किंवा दुसरा असाच मिळवतो. आणि त्याचं खरंच खूप भारी, म्हणजे काय आता बोलूया, आई म्हटल्यावर तर कौतुक असणारच पण अपेक्षापेक्षा खूप जास्त कौतुक वाटण्यासारखा आहे तो. आणि त्या ट्रॉफी बद्दल तर त्याच्या मागची स्टोरी अशी की आदल्या दिवशीच मला समजलं होतं की बाबा उद्या स्पर्धा आहे, 7:30ला निघायचंय आणि आमच्या इथून बरंचसं लांब होतं. तर त्याच्यामुळे मी म्हटले की बाबा सकाळी तर पप्पांना टाइम नाहीये तुला सोडायला आणि मी तर येऊ शकत नाहीये, सकाळी एवढ्या लवकर जायचं तर कसं जाणार.
तर त्यावेळेला तो म्हटला की मी एकटा जातो. तर म्हटलं नको, तुझ्या शाळेतली काही मुलं आहेत का? तर कोण नाहीये म्हटला. मी एकटाच आहे, माझंच एकट्याचं मुख्याध्यापकांनी नाव दिलेलं आहे. तर म्हटलं मग तर नकोच. असं झालं. नको म्हटल्यावर मग तो शांत बसला, जरा रुसला, एकदमच शांत बसला की आता मम्मी नको म्हटली म्हटल्यावर तोंड फुगवून बसला. मग त्याचे पप्पा आले संध्याकाळी, त्यांना विचारले की बाबा हा म्हणतोय की कुठल्या स्पर्धेला जायचे, कुठली स्पर्धा हे देखील आम्हाला माहित नव्हतं, त्यांनी काही सांगितलं नव्हतं. मग जेव्हा आम्हाला समजलं, मग ते पण असं म्हटले की नको बाबा, तुझं 10वीचं वर्ष आहे तर अभ्यासाकडे फोकस कर. स्पर्धा परीक्षात आयुष्यात पुढे देता येतं, तर आता अभ्यास महत्वाचा आहे, तर अभ्यासाकडे लक्ष दे. आणि अभ्यास तर छानच करतो तो, त्याच्याबद्दल काही विषय नाही, मार्क खूप चांगले आहेत त्याला. पण त्यांचाही विरोध आला. ते पण म्हटले की नको बाबा, कारण त्यांचं चांगलं होतं की अभ्यास करायला पाहिजे, पण त्याला असं वाटलं की हे दोघं पण मला अडवतं. मग संध्याकाळी रात्री 10-10:30च्या आसपास त्याच्या वर्ग शिक्षकांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की अहो, संस्कारचं नाव दिलेलं आहे आणि त्याचं नाव संस्कार आहे, तर संस्कारचं नाव दिलेलं आहे आणि तो एकच मुलगा आहे ज्याला त्यालाही न विचारता आम्ही त्याचं नाव सुचवलेलं आहे स्पर्धेसाठी, तर तुम्ही त्याला पाठवाच. तर आमची पण थोडीशी गैरसोय होती की सकाळी कोण त्याला घेऊन जाणार एवढ्या लांब. तर म्हटलं, त्याने इतकी तयारी केली की मी एकटा जातो. थोडंसं मला पण असं वाटलं की हा काय ऐकतच नाही आपलं, असं वाटलं. गेला आणि नेमकं असं झालं की त्या दिवशी तिथं त्याला खडू लागणार होते. त्याच्याकडे कलरचं, ड्रॉइंगचं वगैरे खूप वेळ आहे त्याला, पण त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत आणि ते असे वॉटर कलर वगैरे बरेचसे नाव आहेत. आता मला काही एवढे नावं माहीत नाही. त्याच्याकडे खूप सारे, त्याला आवड असल्यामुळे तो करतो, पण खडू हे ते बऱ्यापैकी तो वापरतच नाहीये, त्याच्यामुळे खडू नव्हतेच आमच्याकडे आणि त्याला खडूच हवे होते, कारण त्या स्पर्धेमध्ये खडूचं स्केच काढायचं होतं. तर म्हटलं आता खडू तर नाहीये. मी इकडं तिकडं विचारलं, पण काय आता त्याला जे खडू पाहिजे होते ते तर काय तिथं नव्हते. त्याच्यामुळं मग सकाळी तो असं म्हटला की बघू, मी जाता जाता घेईल. माझ्या डोक्यात असं होतं की आता जाता जाता सकाळी जायचं, सकाळी 7 वाजता ह्याला कोणतं दुकान उघडं भेटणार आहे की तिथं त्याला ते खडू भेटेल. सोबत खडू नव्हते, काही नव्हतं आणि कसलीही प्रॅक्टिस नव्हती आणि तो तिथं स्पर्धेसाठी गेला. त्या ठिकाणी गेल्यावर त्याला असं समजलं की 3000 मुलं आहेत. असे एक 3 गटामध्ये ती मुलं विभागलेली होती. तर ज्या गटामध्ये तो बसलेला होता त्या गटामध्ये 3000 मुलं होती. 3000 मुलं म्हणजे दडपण येणार स्वाभाविक आहे. त्यालाही तसं थोडंसं दडपण आलं. पण मी सोबत नव्हते, त्याचे पप्पा सोबत नव्हते, त्याचे वर्ग शिक्षक सोबत नव्हते, तरी देखील त्यांनी ते धाडस दाखवलं आणि त्या 3000 मुलांमध्ये त्यांनी ती परीक्षा दिली. परीक्षा छोटी असो वा मोठी असो, एवढ्या मुलांमध्ये त्यांनी ती परीक्षा दिली. हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ट्रॉफी मिळावं किंवा नंबर मिळावं असं तर आम्हाला म्हणजे डोक्यात पण नव्हतं की मिळेल काही. आणि त्या 3000 मुलांमध्ये त्यांनी ते चित्र काढलं, जसं त्याला सांगण्यात आलं की बाबा हे तुम्हाला स्केच बनवायचे किंवा हे ड्रॉइंग तुम्हाला काढायचे, ते त्यांनी ते काढलं. पुरेपूर त्यांनी 100 ने 200% देण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 3-3.5 तास या सगळ्या गोष्टीचा वेळ होता आणि त्याच दिवशी त्याचा रिझल्ट पण लागणार होता. तर मला काळजी वाटत होती की आता हा सकाळी 7ला गेलेला आहे, 10 वाजले, 11 वाजले, अजून काय येत नाही, अजून काय येत नाही. मी त्याच्या पप्पाला फोन करत होते सारखे, जाऊ तो अजून आलेला नाहीये, सरांना तुम्ही फोन करा, सरांना तुम्ही जायला सांगा, असं चलबिचल म्हणत होती. थोडं लेट आला तो, 12:30-1च्या दरम्यान सरांनी, त्याचे जे वर्ग शिक्षक होते त्यांनीच त्याला घेऊन आले. घरी आला तेव्हा तो असं एकदम शांत होता. तर मी पहिले विचारलं, का रे एवढा वेळ का? म्हटल्यावर त्याचं असं झालं की नाही का, काय ती परीक्षा, असं तसं एकदम नाटकं केले नाही का, मला फसवायचं, एकदम सरप्राईज द्यायचं अशा हिशोबाने. तर मी म्हटलं जाऊन दे बाळा, कशाला, तुला मी आधीच सांगत होते ना जाऊ नको म्हणून, कशाला तू गेलास? हा, मला माहिती होतं काय नसतं या परीक्षेचं आणि ह्याचं काय, आता अभ्यासाकडे लक्ष दे, चित्रकला वगैरे हे काय, हे ह्याच्यात काही करिअर नाहीये, आवड म्हणून छंद म्हणून ठीक आहे, पण ह्याच्यात काय अभ्यास महत्वाचा, असं मी त्याला अजून माझं ज्ञान वाटत राहिले. आणि 5 मिनिटांनंतर त्याने असं बॅग काढली, बॅगेतनं असं छान प्रमाणपत्र आणि अशी ट्रॉफी मला दिली. म्हणलं हे बघ, इतकं भारी वाटलं ना की बघा ना, म्हणजे आमचा तर साप नकारच होता. आता तुमच्यापैकी एखादं वर्णन पण की कशा आई वडील आहेत, पण असं नव्हतं की आम्ही त्याला खूप त्याची आवड जपायला मदत करतो आणि जसं तो शाळेत जातोय तसं त्याला चित्रकला म्हणजे भयंकर आवडीचा विषय आहे. मग असं वाटतं कुठंतरी की चित्रकलेच्या नादाने अभ्यासात कुठं मागे पडायला नको, हा आमचा हेतू असतो. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो आवड म्हणून जप, पण फार त्याच्यात असं इन्व्हॉल्व्ह होऊ नको की बाबा नाही का फक्त तू तेच करशील आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल, असं काय व्हायला नको.
आणि त्या दिवशी आम्ही नको नको म्हणताना गेला. आणि जेव्हा समजलं की त्याला ट्रॉफी भेटली आणि 3000 मुलांमध्ये त्याचा नंबर आलेला आहे आणि दुसरा क्रमांक त्याने पटकावलेला आहे आणि पहिला क्रमांक जो गेला तो ह्याच्यापेक्षा एजनी खूप जास्त होता आहे. पण एक कला असते आणि कला म्हटलं की आजकाल फक्त कला नाही राहत तर कॉम्पिटिशन पण असतात. तसंच कॉम्पिटिशनमध्ये उतरल्यावर एकदा तर त्या गोष्टी घडतातच. तसंच त्या एक कॉम्पिटिशनमध्ये तो आमचा विरोध असताना सुद्धा उतरला आणि दुसरा आणि आवड आहे तर आहे आणि त्यात तो गेला आणि पहिल्या 3 मध्ये आला. हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हटलं चला एक छान असा किस्सा आहे त्याच्या आयुष्यातला पण आणि माझ्या आयुष्यातला पण, तर तुमच्या बरोबर शेअर करावा. पूर्वी काही युट्यूब चॅनल वगैरे नव्हते तर तेव्हा असं काही घडलं तर आपल्या मनात असायचं किंवा आपण एखाद्या मैत्रिणीला सांगायचं किंवा आपल्या घरच्यांना सांगायचं की हे असं घडले आणि आता हे चॅनल आहे. त्याच्या थ्रू मला माझ्या आयुष्यातला हा एक छान असा अनुभव तुमच्या बरोबर शेअर करावा वाटला आणि छान वाटलं मला पण. तर असं असतं. तर त्याच्यानंतर मला खूप आनंद झाला आणि पहिल्या 3 मध्ये माझा मुलगा आला आणि त्यात दुसऱ्या क्रमांकावर आला याचा जास्त आनंद वाटला. आणि त्यात ती स्पर्धा पण खूप छान अशी होती. 26/11 हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ होती. त्याच्यामुळं अजूनच मला अभिमान वाटला की खरंच माझा मुलगा किंवा तो जे करतो ते योग्यच करतो आणि त्याचा डिसिजन कायम योग्यच असू शकतो. कुठंतरी आपल्याला खात्री वाटायला लागते. कसं आईचं मन असं असतं की नाही का तो चुकला तरी नाही का थोडंसं दुर्लक्ष करतो. पण मी अशी आई नाहीये. मी काय करते एक एक छोटी चूक जरी असली तरी मी पटकन दाखवते हे चुकीचं आहे बाबा, हे तू नाही केलं पाहिजे. आणि कदाचित आता मला असं वाटतं की खरं त्या गोष्टी मी करते म्हणून त्यांना चूक काय आणि बरोबर काय हे लवकर कळायला मदत होते. आणि खरं सांगायचं तर तुम्ही एक प्रेमळ मायाळू आई ठीक आहे किंवा माझा मुलगा चुकलाय मी त्याला प्रेमाने सांगते तो ऐकतो. पण काही वेळा असं होतं की आपण प्रेमाने सांगायला जातो पण मुलांना ते पटत नाही. मग आपण जेव्हा वारंवार सांगत असतो की हे चुकीचं आहे हे नाही केलं पाहिजे किंवा ते चुकीचं आहे ते नाही केलं पाहिजे आणि हे बरोबर आहे तू हे कर ह्याच्यासाठी तुला आम्ही तुझ्या पाठीशी आहेत किंवा तू हे करेक्ट करतोय ह्या गोष्टी वारंवार त्यांना सांगणं हे पण आईवडिलांचं एक महत्वाचं कर्तव्य आहे. काय होतं की चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालून काही दिवसानंतर पोरं जेव्हा मोठी चूक करतील तेव्हा आईवडिलांना पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच भेटणार नाही. कारण त्यावेळेला ते वयाने पण मोठे असणार आणि त्यावेळेला त्यांचा पाय घसरलेला असणार. म्हणून त्यांचा पाय घसरायच्या आधी किंवा ते काही चुकीचं करण्या अगोदर आपण त्यांना सावरलेलं बरं. आणि प्रत्येक वेळी आपल्या मुलांना चूक काय बरोबर काय हे सांगितलं पाहिजे. आणि कधी कधी आपली मुलं आपल्याला अपेक्षा नसताना सुद्धा खूप मोठं काहीतरी करतात आणि तेव्हा खरंच आपल्याला अभिमान वाटायला लागतो की खरंच माझ्या पोरांनी एवढी भारी गोष्ट केली. तसंच ह्या गोष्टीचा मला खरंच अभिमान वाटला की माझ्या मुलांनी आमच्या मनी ध्यानी नसताना पण ट्रॉफी घेऊन आलाय. ट्रॉफी घेऊन आलाय ही महत्वाची. जी ट्रॉफी आहे ना तर आपण तुम्ही पाहिलाच असेल तो व्हिडिओ जो आपण दिवाळी किल्ला बनवला होता त्याच्यामध्ये पण त्यांनी नंबर मिळवला होता आणि ही ट्रॉफी मिळवलेले आहेत. आता दाखवायला गेले तुम्हाला तर प्रमाणपत्र खूप जास्त आहेत. एखाद दिवस त्याच्यावर मी व्हिडिओ करेन. पण खूप अभिमान वाटतो ना की आपली मुलं काहीतरी भक्त आहे शिवाजी महाराजांचा भक्त आहे त्याच्यामुळे त्याला विचार खूप चांगले आहेत. त्याचं वाचन शिवाजी महाराजांबद्दल खूप चांगलं आहे त्यामुळे त्याच्या डोक्यात वाईट विचार येतच नाहीयेत. आणि जरी चुकून कुठंतरी आम्हाला वाटलं की एखादी चूक होतीये त्याच्याकडनं तर आम्ही त्या वेळेत त्याला खूप समजावून सांगतो. वेळ पडली तर ओरडतो आणि सांगतो की बाबा हे चुकीचं आहे हे तू नाही केलं पाहिजे. आणि माझं खरंच नशीब चांगलं आहे आणि देव पण माझ्या बरोबर आहे की माझ्या पोरांना जर मी एखादी गोष्ट सांगते की हे चुकीचं आहे हे तू नाही केलं पाहिजे तर खरोखर पोरं ऐकतात. कारण आजकालची मुलं मी बघते खूप छोटी मुलं असतात ते सुद्धा इतके हट्टी असतात. मुलं म्हटल्यावर हट्टी असणार स्वाभाविक आहे पण मुलं चुकीच्या गोष्टीला हट्ट करत असताना सुद्धा आई वडील त्यांच्या पाठीशी उभे असतात किंवा त्यांना प्रोत्साहन देतात. नाही बाळा ह्या वेळेला करूया पुढच्या वेळेला नाही करायचं असं नाही पाहिजे नाहीच करायचं हे चुकीचं आहे तर हे नाहीच करायचं. ज्या वेळेला तुम्ही समंजस व्हाल ज्या वेळेला तुम्ही सज्ञान व्हाल ज्या वेळेला तुम्हाला समजेल चुकीचं काय बरोबर काय त्यावेळेला आई वडील का आडवत होते ह्या गोष्टी पण तुम्हाला समजायला लागतात. आपण पण लहानाचे मोठं झालेलं आहे आपण पण अनुभव घेतलेले आहेत. आपल्याला पण काही गोष्टी असं वाटतं की नाही का त्यावेळेला माझे आई वडील सांगत होते ते बरोबर होतं किंवा मी जे केलं ते चुकीचं होतं हे जाणवतो. पण त्यासाठी खूप सारा वेळ निघून गेलेला असतो आणि हा वेळ निघून जाऊ नये म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या मुलांना देखील चूक काय बरोबर काय ह्या गोष्टी सांगत जा. आणि खूप कडक आई होण्यापेक्षा एक समंजस आई बना. मुलांबरोबर मैत्रीचं नातं ठेवा. वेळ पडली तर स्ट्रिक्टली पण वागा. चला तर बाय. व्हिडिओ खूप मोठा होतोय. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ही माझ्या पोराची आनंदाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा.